आणि भाजीपालाही महागलाय। भाजीपाल्याच्या दरात तब्बल 50% वाढ झाली आहे। वाशिम एपीएमसी बाजारामध्ये आवक घटल्यामुळे पालेभाज्या, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची यांचे भाव गगनाला भिडले। सर्वसामान्यांचं बजेटच कोलमडले। याबाबत भाजी व्यापारी आणि ग्राहकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। राज्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणाऱ्या माहिती आता समोर येत आहेत आणि त्यासोबतच जास्तीत जास्त त्या ठिकाणी महागाई ही वाढताना पाहायला मिळते आहे। सोन्याचे भाव असतील, डिझेल पेट्रोलचे भाव, यानंतरच आता याच्या पाठोपाठ आता भाज्यांचे सुद्धा दरवाढ या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। आपण सध्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये आलो आहोत, जिथे आपण पाहिलं तर अनेक भाज्यांच्या दरात ही वाढ झाल्याचे पाहायला मिळतात। या ठिकाणी काही ग्राहक सुद्धा आहेत, आपल्यासोबत पाहू शकता की भाजी खरेदीसाठी आलेले आहेत। मात्र या आता त्यांच्याकडे भाज्यांचे दर वाढल्यामुळे त्यांची या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेणार आहोत। खरं तर एक लिस्ट घेऊनच दादा या ठिकाणी भाजी घेण्यासाठी आला। तर दादा, सर्वप्रथम आपण कुठून आलात? आणि मी जॉबला इथे मुंबईला वरईला 15% भरपूर वाढलेत। असे म्हणजे सर्वसामान्यांच्यासाठी हे तर खूप महागच आहे त्यासाठी। आणि सरकारने यावरती लक्ष दिलं पाहिजे। खूप महागाई वाढलेली नाही होते, खरेदी करायला वाटलं तर इच्छा पण मारावं लागतं की चल नाही पैसे नाही येत, नाही घेऊ शकत आहे। डायरेक्ट जे ग्राहक असतात त्यांच्यापर्यंत हा भाजीपाला अत्यंत महागड्या रेटला जात आहे। एकतर म्हणजे निर्यातीवरती बंदी घातली आहे आणि सगळं म्हणजे पूर्ण देशभर जे काही चाललेलं आहे ना, ते म्हणजे फार कठीण आहे। माणसांना जगणं कठीण करून टाकलेलं आहे। आमच्यासारखे जे रोज काम करून खाणारी जी लोक आहेत त्यांना तर अक्षरशः फार कठीण दिवस आहेत। आता पुढे आणखीन काय होईल सांगता येत नाही। जर्नलिस्ट सिद्धेश उबाळेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।